नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। रवळगावला मिळाले स्वतंत्र पोस्ट कार्यालय, नागर फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश। दुष्काळी व दुर्गम अशा रवळगाव या गावाला शेवटी स्वतःचे स्वतंत्र पोस्ट कार्यालय मिळाले असून याचे उद्घाटन येत्या 22 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे। गावाची लोकसंख्या सुमारे 3000 असून आतापर्यंत येथे कोणतेही बँक व पोस्ट ऑफिस नसल्याने नागरिकांना व्यवहारासाठी मिरजगावला जावे लागत होते। त्यासाठी कोणतीही शासकीय व खाजगी व्यवस्था उपलब्ध नसल्याने महिलांना, वृद्धांना व विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत होता। या समस्येवर उपाय म्हणून नागर फाउंडेशनने प्रयत्न सुरू केले आहेत। माननीय अमित देशमुख डाक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शिफारशीवरून गावात पोस्ट ऑफिस सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली। पोस्ट विभागाने 500 खाते उघडण्याचे लक्ष दिले होते। नागर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वाड्यावस्त्यावर जाऊन जनजागृती केली। शहरात राहणाऱ्या गावकऱ्यांकडेही संपर्क साधला आणि खात्याची पूर्तता केली। यानंतर कर्जत, अहिल्यानगर व पुणे येथे सातत्याने पाठपुरावा झाला। खासदार माननीय निलेश लंके व युवक क्रांती दल यांच्या माध्यमातूनही या कामाला गती मिळाली। 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर रवळगावला स्वतंत्र पोस्ट ऑफिस मंजूर झाले। या कार्यात कोकणगाव पोस्ट ऑफिसच्या रोहिणी मॅडम शिंदे सर यांनी विशेष मेहनत घेतली। तसेच कर्जत येथील तांबे सर यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले। माननीय आप्पा अनारसे, युक्रांत व रवळगावचे सर्व ग्रामस्थ यांनी या उपक्रमासाठी मोलाची मदत केली। नागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र हनुमंत गोरे यांनी या यशस्वी कार्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानलेत। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, कर्जत। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।